सुस्वागतम। वर्ग 5वा मराठी सुलभ भारती पाठ 19 अनुभव 2 स्वाध्याय। शब्दार्थ गाठणे पोहोचणे, भाव गगनाला भिडणे, खूप महाग होणे, हुश्य करणे, मोकळा श्वास घेणे। थोडक्यात उत्तरे लिहा। प्रश्न पहिला, आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर, आईच्या हातातील जड सामानाची पिशवी पाहून मुलगा आईकडे धावत गेला। प्रश्न दुसरा, आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? उत्तर, आईचे हात ओझ्यामुळे लालेलाल झाले होते। प्रश्न तिसरा, आईला बरे का वाटले? उत्तर, मुलाने आईच्या हातातील जड पिशवी घेतल्यामुळे आईला बरे वाटले। प्रश्न चौथा, मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले? उत्तर, मुलाने किराणा सामान सुट्टीच्या दिवशी आणायचे ठरवले। खालील शब्दांत शरीराचे भाग असणारे शब्द शोधा व लिहा। सामान, मान, पोपट, पोट, पाठवणी, पाठ, यजमान, मान, आगबोट, बोट, पोटपूजा, पोट, गालबोट, गाल आणि बोट, तोंडपाठ, तोंड आणि पाठ, पाय पुसणी, पाय, नाकतोडा, नाक। विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा। मोठे विरुद्ध छोटे, जड विरुद्ध हलके, जाणे विरुद्ध येणे, हसणे विरुद्ध रडणे, खाली विरुद्ध वर, सांडणे विरुद्ध भरणे। खालील शब्दात लपलेले शब्द शोधा। सामानाला, साला, नाला, माला। बाजारात, रात, जात, बारा, बात। चाललीस, चाल, चालली, चालीस। मनापासून, मन, सून, पान। कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा। संजू लवकर उठतो, गोगलगाय हळूहळू चालते, हा बंगला नेहमी बंद असतो, शाळा वेळेवर भरते, यावर्षी खूप थंडी पडली। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।